हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळी स्टोरी अपलोड होणार आहे आणि संध्याकाळचा पाठ अपलोड होणार नाही. प्लीज अजिबात संकोच करू नकोस. कार्तिक जान्हवीशी बोलत होता. अरे हो, हा हा, जान्हवी हसत उत्तर देते. फक्त फ्रेंड म्हणूनच सांग. एवढंच म्हणून कार्तिक पुन्हा म्हणतो. हो चालेल, जान्हवी म्हणते. ठीक आहे, मग मी निघतो. असं म्हणत कार्तिक निघून जातो. सर, ती सध्या पुण्यात एका कॅफेमध्ये काम करत आहे. राजवीरचा बॉडीगार्ड राजवीरला सांगतो. हे ऐकताच राजवीरला जणू काहीच कळलं. तो क्षणाचाही विलंब न करता पुण्याला निघतो. थोड्याच वेळात राजवीर जान्हवी जिथे काम करत होती त्या कॅफेमध्ये पोहोचतो. राजवीरला पाहताच जान्हवी पूर्णपणे हादरून जाते. राजवीर शांतपणे येऊन एका टेबलावर बसतो. हा इथे काय करायला आले आहेत आता, जान्हवी मनातच पुटपुटते. ऋतू, त्यांची ऑर्डर घेऊन ये, जान्हवी ऋतूला सांगते. हो, ऋतू उत्तर देते. ऋतू राजवीरकडे जाऊन विचारते, सर, काय घेणार आहात? राजवीर नजर न हलवता सतत जान्हवीकडेच पाहत म्हणतो, 4 ब्लॅक कॉफी. ठीक आहे सर, आणखी काही? नाही. ऋतू परत येऊन जान्हवीला म्हणते, 1 ब्लॅक कॉफी तयार कर. तूच करून दे ना, जान्हवी उत्तर देते. तेवढ्यात कुणाकडून तरी कॉफी सांडते. हॅलो वेटर, वेटर येऊन साफ करा. तो माणूस अत्यंत उद्धटपणे बोलतो. जान्हवी पटकन कपडा घेऊन येते आणि साफ करू लागते. हे पाहून राजवीला प्रचंड राग येतो, पण तो काहीही न बोलता तिथेच बसून राहतो. तो वाट बघत असतो की जान्हवी स्वतः येऊन त्याच्याशी बोलेल, पण जान्हवी तर त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती. सर, तुमची कॉफी, ऋतू राजवीरला कॉफी देताना म्हणते. जान्हवी स्वतः न आल्यामुळे राजवीर उठून थेट काउंटरवर येतो. मला तुमच्याशी बोलायचं आहे, राजवीर म्हणतो. पण मला बोलायचं नाही, जान्हवी थेट उत्तर देते. मी इथेच आहे, जेव्हा बोलायचं असेल तेव्हा सांगा. असं म्हणत राजवीर परत जाऊन बसतो. मित्रांनो, संध्याकाळी माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि त्याचमुळे मला स्टोरी अपलोड करायला जमणार नाही. तर आपला पाठ जो आहे तो उद्या सकाळीच येईल. तुला ते ओळखीचे आहेत का? ऋतू विचारते. नाही. नाही म्हणजे काय? मग तो एवढा वेळ तुलाच का बघत होता? मी म्हटलं काहीतरी आहे. तसं काही नाही. मग त्याला उत्तर का दिलंस? बॉयफ्रेंड आहे का? नाही. तरीही सांगते, हँडसम आहे. राजवीर पूर्ण दिवस कॅफेमध्येच बसून राहतो. जान्हवी त्याला पूर्णपणे इग्नोर करण्याचा प्रयत्न करते, पण तिचं लक्ष पुन्हा पुन्हा त्यांच्याकडेच जातं. शेवटी कंटाळून ती स्वतः त्याच्याकडे जाते. आपण इथे का आला आहात? जान्हवी विचारते. तुम्हाला भेटायला, राजवीर उत्तर देतो. इथून निघून जा, जान्हवी थंडपणे म्हणते. तुमच्याशी बोलल्याशिवाय मी जाणार नाही. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही, असं म्हणत जान्हवी रागात तिथून निघून जाते. खूप वेळापासून बसले आहेत, एकदा ऐकून तरी घ्या, ऋतू जान्हवीला सांगते. कॅफे जवळजवळ रिकामाच असतो. जान्हवी परत जाऊन राजवीर समोर बसते. बोला, काय बोलायचं आहे? ती म्हणते. माझ्यासोबत चला, राजवीर म्हणतो. झालं, आता तुम्ही जाऊ शकता, जान्हवी उत्तर देते. मी तुम्हाला घेऊन जायला आलो आहे, राजवीर ठामपणे म्हणतो. मला कुठेही जायचं नाही, जान्हवी म्हणते. माझ्या कंपनीतून नोकरी सोडून तुम्ही इथे काम करत आहात, राजवीर म्हणतो. मी कुठे काम करायचं हे माझं मी ठरवेन, जान्हवी ठामपणे उत्तर देते. माझ्या कंपनीत काम करणं इथपेक्षा खूप चांगलं होतं, राजवीर म्हणतो.
पण तुमचा चेहरा रोज पाहण्यापेक्षा इथे काम करणं मला जास्त चांगलं वाटतं. तुमचं झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता. जान्हवी स्पष्ट बोलते. माझ्याशी प्रॉब्लेम आहे म्हणून नोकरी सोडायची काय गरज होती? माझ्यासोबत चला. इथे काम करण्याची गरज नाही. ही जागा तुमच्यासाठी योग्य नाही. राजवीर म्हणतो, मला तुमच्याकडून काहीच नकोय. मी तुमच्या ऑफिसच्या लायकीची नाही. कृपया जा. जान्हवी म्हणते, तुम्ही अशा अचानक नोकरी सोडू शकत नाही. 6 महिन्याचा नोटीस पिरियड द्यावा लागतो. राजवीर सांगतो, तुम्हाला जे करायचे ते करा. केस करा, काहीही करा. पण तुमच्यासोबत काम करण्यापेक्षा मला जेलमध्ये राहणं परवडेल. जान्हवी ठामपणे म्हणते, तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल. तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. राजवीर म्हणतो, कुठल्या हक्काने आणि कोणी दिला तुम्हाला हा हक्क? जान्हवी संतापून विचारते, मला तुमची काळजी आहे. ही जागा तुमच्यासाठी योग्य नाही. राजवीर म्हणतो, माझी काळजी का वाटते तुम्हाला? मला तुमची दया नकोय. जान्हवी उत्तर देते, जान्हवी चला ना, मी तुम्हाला खूप ठिकाणी शोधलं. राजवीर म्हणतो, आणि का शोधलं? मी एकदाच नाही म्हटलं होतं ना, मी जाणार आहे. जान्हवी राजवीरला म्हणाली, आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे आहे ना, मी तुम्हाला घेऊनच जाणार आहे. इथे तुम्हाला कामही करू देणार नाही. माझ्या बोलण्यात काही चुकीचं वाटत असेल तर सॉरी. चला आता राग सोडा, असं राजवीर शांतपणे जान्हवीला म्हणाला. राजवीरच्या शब्दांनी जान्हवीचं मन क्षणभर वितळलं. तिचं मन होतं की पटकन जाऊन त्याला मिठी मारावी आणि सांगावं त्याच्याशिवाय तिला किती त्रास होतोय. पण इच्छा असूनही ती तसं करू शकत नव्हती. स्वतःला सावरत तिनं कठोर आवाजात उत्तर दिलं, मला तुमचा चेहराही पाहायचा नाही. मला तुम्हाला माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच पाहायचं नाही. कृपया इथून निघून जा. जान्हवी ठामपणे म्हणाली. राजवीर काही न बोलता तिथून निघून गेला. तो गेल्यावर जान्हवी अक्षरशः कोसळली आणि जोरजोरात रडू लागली. काय झालं? ऋतू पटकन तिच्या जवळ येत विचारू लागली. काही नाही, डोळ्यातील अश्रू पुसत जान्हवी म्हणाली. रडून घे, मन हलकं होईल. ऋतू तिला समजावत म्हणाली. नको, मी ठीक आहे. जान्हवी पुन्हा स्वतःला सावरत म्हणाली. काय झालं? तुझ्या बॉयफ्रेंडने चीट केलं का? ऋतू सरळ प्रश्न विचारते. नाही, जान्हवी शांतपणे उत्तर देते. माझ्याशी लपवू नकोस. हँडसम मुलं अशीच कसतात. आधी आपल्यावर चीट करतात आणि आपण सोडलं की पुन्हा आपल्यालाच हवं असतं. ऋतू थोड्या रागाने म्हणाली. तसं काही नाही. जान्हवी म्हणाली. मी तर ठरवलंय. दिसायला खूप हँडसम असलेल्या मुलाला बॉयफ्रेंडच बनवायचं नाही. ऋतू ठामपणे म्हणाली. तो खरं तर खूप चांगला आहे. फक्त आमची परिस्थिती चांगली नाही. जान्हवी हळू आवाजात म्हणाली. काम संपवून जान्हवी आणि ऋतू घरी गेल्या. ऋतू लगेच झोपून गेली. पण जान्हवी बाल्कनीत उभी राहून विचारामध्ये हरवून गेली होती. मी किती अवघडीनं स्वतःला सावरलं होतं. मग तो इथे का आला? मी इथे आले तेव्हापासून कितीही अडचण असो, तो नेहमी माझ्या सोबत होता. प्रत्येक वेळी. पण आता मला सगळं एकटीनेच करावं लागणार आहे. मला त्याची इतकी सवय लागली आहे. इतक्या कठीण परिस्थितीतून मी स्वतःला बाहेर काढलं. मग तो इथे काय करायला आला? त्याला कुणी सांगितलं मी पुण्यात आहे ते? मला त्याचं मन दुखवायचं नव्हतं. पण माझ्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. त्याने मला जे बोललं त्यानंतर मी त्याच्याकडून मदत घेऊ शकत नाही. त्याच्यासोबत राहणं तर फारच दूरची गोष्ट. आणि तसंही त्याच्या जवळ राहिलं तर त्याच्यापासून दूर राहणं अजूनच कठीण होईल. जान्हवी स्वतःचीच बोलत होती. इकडे राजवीर पूर्ण रस्ताभर स्वतःलाच दोष देत होता. जान्हवी ज्या अवस्थेत होती
त्यासाठी कुठेतरी तोच जबाबदार होता. घरी पोहोचताच राजवीरनं सगळं सामान इकडे तिकडे फेकून दिलं. संपूर्ण घर अस्तव्यस्त झालं होतं. मी तिला कसं जाऊ दिलं? जान्हवी खोटं बोलत नाहीये. आमच्यात नक्कीच काहीतरी होतं. नाहीतर मी तिच्या नावाचं पेंडंट घालून फिरलो असतो का? रागाच्या भरात मी तिला खूप काही बोललो. मला वाटलं नव्हतं ती मला सोडून जाईल. जवळ असतानाही त्रास होत होता आणि आता दूर गेल्यावर तर अजूनच. तिच्या या सगळ्या परिस्थितीसाठी मीच जबाबदार आहे. ती चाव्या द्यायला आली होती तेव्हाच तिला थांबवायला हवं होतं. काय करू? माझी स्मृती परत यावी म्हणून. मला माझी आठवण परत हवी आहे. काहीही करून. आता सहन होत नाही. मला काहीही करून जान्हवीला परत आणावंच लागेल. दुसऱ्या दिवशी राजवीर पुन्हा पुण्याला गेला. कॅफेमध्ये राजवीरला पाहून जान्हवी अक्षरशः चकित झाली. आज तो फुलांचा गुलदस्ता आणि एक कार्ड घेऊन आला होता. रिसेप्शन जवळ येऊन तो म्हणाला, "हे तुमच्यासाठी." "सॉरी, मी कामावर आहे. मी हे घेऊ शकत नाही." जान्हवी थंडपणे म्हणाली. "काही हरकत नाही. मी वाट पाहीन." राजवीर शांतपणे म्हणाला, "त्याची गरज नाही. इथेच ठेवा आणि जा." जान्हवी म्हणाली. राजवीरनं गुलदस्ता आणि कार्ड टेबलवर ठेवलं आणि जाऊन एका कोपऱ्यात बसला. "हा तर खूप पक्का आशिक दिसतोय. असं काय केलं त्यानं की तू इतकी नाराज आहेस?" ऋतू हळूच विचारते. "काहीच नाही. फक्त आमचं नातं एकत्र येण्यासाठी आमच्या नशिबात नव्हतं." जान्हवी उत्तर देते. "असं काय बोलतेस?" ऋतू आश्चर्याने म्हणाली. "कामावर लक्ष दे." जान्हवी थोडी चिडून म्हणाली. राजवीर तिथेच बसून फक्त जान्हवीकडे पाहत होता आणि जान्हवी मात्र असं वागत होती जणू त्याच्या उपस्थितीचा तिला काहीच फरक पडत नाही. सकाळपासून दुपार झाली. "एकदा तरी विचार ना," ऋतू म्हणाली. "त्याच्याकडे पाहू नकोस. कामावर लक्ष दे." जान्हवी ठामपणे म्हणाली. "मी कामावरच लक्ष देते. सकाळपासून त्याला 5 ब्लॅक कॉफी दिल्या आहेत." ऋतू हसत म्हणाली. चिडून जान्हवी स्वतःच राजवीरकडे गेली. "काय आहे? तुम्ही इथे का आलात? माझा पाठलाग सोडा." जान्हवी कडक आवाजात म्हणाली. "मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही. माझा चेहराही पाहायचा नाही. पण मी तुम्हाला इथे सोडून जाणार नाही." राजवीर ठामपणे म्हणाला. "मी कुठेही जाणार नाही." जान्हवी म्हणाली. "आणि मी तुम्हाला घेऊन गेल्याशिवाय जाणार नाही." राजवीर शांत पण ठाम आवाजात म्हणाला. "तुमची मर्जी." जान्हवी तितक्याच थंडपणे म्हणाली. "ती फक्त माझी आहे." राजवीर जान्हवीकडे बोलतो. राजवीर आपला लॅपटॉप उघडतो आणि तिथेच काम करायला लागतो. त्यांनी तर कॅफेला आपले ऑफिस बनवून टाकले आहे. ऋतू जान्हवीकडे पाहून म्हणते, "तुम्ही इतक्या वेळा इथे राहू शकत नाही. तुम्हालाही जावं लागेल." "हे कोणी सांगितलं?" राजवीर जान्हवीकडे पाहत विचारतो. "आमचे नियम आहेत." जान्हवी म्हणते. "अरे बरं, असं आहे तर मी हा कॅफे विकत घेईन." "मग माझे नियम." आणि राजवीर म्हणतो. "तुम्ही तसे करू शकत नाही." जान्हवी म्हणते. "का नाही करू शकत? तुम्हालाही माहिती आहे ना मी करू शकतो. आणि मग तुम्ही परत माझ्या कर्मचारी होऊन जाल." राजवीर बोलतो. "तुम्ही मला का त्रास देत आहात? तुम्हालाच पाहिजे होतं ना की मी तुमच्यापासून दूर राहू?" जान्हवी म्हणते. "मी असं कधी म्हटलं?" राजवीर उत्तर देतो. "कृपया तुम्ही इथून चला. मी विनंती करत आहे. नाहीतर मला सर्व सोडून माझ्या गावाला जावं लागेल." जान्हवी म्हणते. "जा, मी जात आहे." राजवीर म्हणतो आणि बाहेर निघतो. जसं जान्हवी आणि ऋतू कॅफे बंद करतात त्याच समोर राजवीरची गाडी उभी असते. राजवीर गाडीबाहेर उभा राहतो आणि जान्हवीची वाट पाहत असतो. राजवीर जान्हवीकडे येतो. "आता आपण बोलू शकतो. आता तुम्ही कामावर नाही." जान्हवी जोराच्या पावलांनी तिकडे जाण्यास सुरुवात करते. "जान्हवी," राजवीर म्हणतो. राजवीर तिला फॉलो करतो. जान्हवी घरात प्रवेश करते. "काय झालं? तुम्ही दोघांमध्ये
काहीतरी आहे का? मुलगा तर चांगला दिसतोय, मग त्याला त्रास का देतेस? ऋतू जान्हवीकडे पाहत विचारते. जान्हवी घरात प्रवेश करते. राजवीर तिथे बाहेर उभा राहतो. ऋतू बाल्कनीत जाते आणि जोरात अ, चिचावत म्हणते, जान्हवी, तो मुलगा खाली उभा आहे. जान्हवी बाल्कनीतून खाली पाहते. राजवीर तिला हात हलवतो. जान्हवी खाली येते. तुम्ही इथे का आला आहात? जान्हवी विचारते. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. राजवीर उत्तर देतो. असं काही होणार नाही. कृपया माझ्यासाठी परिस्थिती अधिकच कठीण करू नका. मी आधीच खूप त्रस्त आहे. तुम्ही मला विसरून गेलात. तुम्हाला विसरणं माझ्यासाठी खूप कठीण आहे, जान्हवी म्हणते. चल ना माझ्यासोबत, राजवीर बोलतो. आणि मी का जावे? जान्हवी विचारते. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, राजवीर म्हणतो. मी तुम्हाला आठवतही नाही, जान्हवी म्हणते. मी जे काही म्हटले त्याबद्दल माफ करा. मला माहिती आहे की तुम्हाला आठवत नाही, पण काहीतरी आहे. आपण पुन्हा सुरुवात करू शकतो, राजवीर म्हणतो. आता काही होणार नाही. तुम्ही इथून चला. आपल्यात काही जुळणं नाही. तुम्ही बरोबर म्हणालात. माझ्यासारख्या साध्या मुलीसोबत, जान्हवी म्हणते. जान्हवी, मी रागात बोललो, माफ करा, राजवीर म्हणतो. सॉरी म्हणण्याची गरज नाही. ते खरं होतं. कदाचित मी विसरले होते की आपल्यात काही जुळणं नाही. देवाने आठवण करून दिली. जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. तुम्ही काहीतरी चांगल्या गोष्टीस पात्र आहात, जान्हवी म्हणते. हे काय म्हणत आहेस? मला काहीही आठवत नाही. तरीही मी तुमच्याशिवाय राहू इच्छित नाही, राजवीर म्हणतो. कृपया इथून चला. मी तुमच्यापुढे हात जोडते. मला तुम्हाला कधीच पाहायचं नाही, जान्हवी म्हणते. असं करू नकोस, राजवीर म्हणतो. कृपया, जान्हवी म्हणते. ठीक आहे, मी जात आहे, राजवीर म्हणतो. राजवीर गाडीमध्ये बसतो. त्याच्या डोळ्यात ओलेपणा आहे. तो आज जाणवलेला वेदना जाणवतो. जान्हवीपासून अंतर त्याला किती वेदना देत आहे. त्याचा चेहरा भावहीन आहे, पण डोळ्यातील दुःख त्याच्या हृदयातील वेदना दर्शवते. जान्हवी रस्त्यावर बसते आणि रडू लागते. मी तुमच्यासोबत जाऊ शकत नाही. नाही, आपल्यात काही जुळणं नाही. मीच माझी मर्यादा विसरले होते. आपल्यात काही नाही, जान्हवी स्वतःशी बोलते. जान्हवी, इथे का बसली आहेस? चल आत जाऊया, ऋतू म्हणते आणि तिला आत नेत जाते. राजवीर खूपच चिंतेत होता. जान्हवी त्याला सोडून गेली होती. त्याला तिच्याशिवाय काहीही मजा येत नव्हती. पण त्याला काहीही आठवत नव्हतं. त्याचा दिवस सांगत होता की त्याला जान्हवीवर प्रेम आहे. पण डोकं अनेक पुराव्यानंतरही मान्य करण्यास तयार नव्हतं की त्याची काही गर्लफ्रेंड आहे किंवा तो आपली वैयक्तिक माहिती कोणाला सांगू शकेल. राजवीर आपल्या डॉक्टरकडे जातो. कोणताही मार्ग आहे का ज्यामुळे माझी आठवण परत येऊ शकेल? राजवीर डॉक्टरकडे विचारतो. मिस्टर राजवीर आहे, पण मी आपल्याला सुचवणार नाही, डॉक्टर म्हणतो. ठीक आहे, तर सुरू करा, राजवीर म्हणतो. काय? आपल्याला माहीतही नसेल की प्रक्रिया काय आहे आणि आपण एवढ्या सहजतेने बोलता. डॉक्टर आश्चर्यचकित होतो. जो काहीही प्रोसेस आहे लगेच सुरू करा, राजवीर म्हणतो. सर्वप्रथम आपल्याला माहिती असावी, ही प्रक्रिया धोकादायक असू शकते, डॉक्टर म्हणतो. काही फरक पडत नाही, राजवीर म्हणतो. आपण माझी गोष्ट समजून घ्या. आपल्याला विद्युत झटक्यांनी उपचार केले जातील, डॉक्टर सांगतो. ठीक आहे, काही फरक नाही, राजवीर म्हणतो. मिस्टर राजवीर, हे खूपच धोकादायक आहे. आपली जानही जाऊ शकते, डॉक्टर चेतावणी देतो. कधी सुरू करू शकतो, राजवीर विचारतो. म्हणजे यात 2% शक्यता आहे की आपल्याला काही आठवलंच नाही, डॉक्टर म्हणतो. म्हणून आम्ही आधी औषधोपचार करून पाहतो. ते सुरक्षित आहे. थोडा वेळ लागू शकतो. किती वेळ झाला? 2 महिने उलटले. मी खूपच त्रस्त आहे. मला काहीही आठवत नाही, राजवीर म्हणतो. काही महिने किंवा वर्ष लागू शकतात, डॉक्टर सांगतो.
माझ्याकडे इतका वेळ नाही, राजवीर म्हणतो. मिस्टर राजवीर, हे देखील शक्य आहे की आपली आठवण परत येणार नाही, डॉक्टर सांगतो. मला प्रत्येक किमतीवर सर्व आठवून घ्यायचं आहे, राजवीर ठामपणे म्हणतो. मिस्टर राजवीर, आपल्याला फक्त 6 महिने ते वर्षभराचा मेमरी लॉस झाला आहे. 1 वर्षाची आठवण गमावणं मोठी गोष्ट नाही, डॉक्टर सांगतो. माझ्यासाठी ही खूपच महत्त्वाची आहे. कृपया समजून घ्या. आपण जे सांगितलंय तसं करा, राजवीर म्हणतो. जसे आपण म्हणालात, डॉक्टर म्हणतो. कधी सुरू करू शकतो, राजवीर विचारतो. एक वेळच्या प्रक्रियेमुळे आपली आठवण येऊ शकते किंवा कदाचित 2-3 वेळा विद्युत झटक्यांचा उपचार करावा लागेल, डॉक्टर सांगतो. ठीक आहे, आजपासून सुरू करा, राजवीर म्हणतो. शॉकपूर्वी आपण 2 दिवस औषधोपचारावर राहाल, नंतर प्रक्रिया सुरू करू शकतो, डॉक्टर सांगतो. ठीक आहे, राजवीर म्हणतो. डॉक्टर काही दस्तऐवज दाखवतो, ज्यावर राजवीर सही करतो. दस्तऐवज स्पष्ट सांगतो की ही प्रक्रिया आपल्या इच्छेने केली जात आहे आणि यात आपली जानही धोक्यात येऊ शकते. डॉक्टर औषधं लिहून देतो. ही औषधं 2 दिवस घ्या. नंतर आपल्याला रुग्णालयात दाखल करावे लागेल. मग प्रक्रिया सुरू करू. राजवीर घरी परततो. 2 दिवसांनी राजवीर रुग्णालयात दाखल होतो. आज संध्याकाळी प्रक्रिया केली जाईल. आपण खात्रीने तयार आहात ना, डॉक्टर विचारतो. हो, राजवीर म्हणतो. राजवीरचा वैयक्तिक डॉक्टर, जो आधी त्याच्यावर उपचार करत होता, रुग्णालयात पाहतो. मिस्टर राजवीर यांना काय झालं आहे? रुग्णालयात का दाखल झाले आहेत? तो मनात विचार करतो. त्याचा पूर्वीचा डॉक्टर राजवीरकडे येतो. आपण काय करत आहात? मी आपला वैयक्तिक डॉक्टर म्हणून हे कधीच करू देणार नाही, तो म्हणतो. आपल्याला आठवत असेल तर आता आपण माझे वैयक्तिक डॉक्टर नाही, राजवीर म्हणतो आणि दरवाजा दाखवतो. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिथून बाहेरचा मार्ग आहे. डॉक्टर राजवीरच्या खोलीतून बाहेर आला. मी काय करावे? मिस्टर राजवीर काही मान्य करण्यास तयार नाही. त्यांना धोका होऊ शकतो. मी काय करावे? त्यांची गर्लफ्रेंड कुठे आहे? सध्या ती दिसत नाहीये. त्यांचा नंबर माझ्याकडे होता. कुठे गेला? डॉक्टर जान्हवीचा नंबर शोधतो. हॅलो, डॉक्टर बोलला. हॅलो डॉक्टर, जान्हवी म्हणाली. आपण जान्हवी बोलत आहात ना, डॉक्टर विचारतो. हो, जान्हवी उत्तर देते. मला मिस्टर राजवीरबद्दल बोलायचं होतं, डॉक्टर म्हणतो. हो, मला कोणताही राजवीर माहीत नाही, माफ करा, जान्हवी म्हणाली. ऐकत आहात ना, मला त्यांच्या गर्लफ्रेंडशी बोलायचं होतं, डॉक्टर म्हणतो. मी सांगितलं ना, मी त्यांना ओळखत नाही, जान्हवी म्हणाली. ऐकून घ्या, ते आपली आठवण परत आणण्यासाठी इलेक्ट्रिक शॉक घेणार आहेत, डॉक्टर म्हणतो. काय? जान्हवी चकित झाली. यामुळे त्यांचे जीवनसुद्धा धोक्यात येऊ शकते. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीही ऐकू इच्छित नव्हते. जर आपण त्यांना समजावू शकलात तर, डॉक्टर म्हणतो. ते कुठे आहेत? जान्हवी विचारते. अद्याप ॲडमिट झाले आहेत. संध्याकाळी त्यांची प्रक्रिया सुरू होईल, डॉक्टर सांगतो. हो, मी येते, जान्हवी उत्तर देते. राजवीरला काय होईल मला माहीत नाही. त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना कधीही आठवत नाहीत. आता हे काय करत आहेत? जान्हवी स्वतःशी बोलत होती. तिचे हृदय धडधडत होते. पुण्यापासून मुंबईत पोहोचल्यावर संध्याकाळ झाली होती. राजवीर ओटीमध्ये जाण्याच्या तयारीत होता. जान्हवी रिसेप्शनवरून राजवीरचा खोलीचा नंबर घेऊन धावते. मार्गात तिला राजवीरचा डॉक्टर भेटतो. थँक गॉड, जान्हवी, तुम्ही आलात. फक्त मिस्टर राजवीरला ओटीमध्ये घेऊन जाणार होते. चला, त्यांना समजावून बघा, डॉक्टर म्हणतो. हो, जान्हवी उत्तर देते. जान्हवी राजवीरच्या खोलीत जाते. राजवीर पलंगावर झोपलेला होता. आपण इथे काय करत आहात? राजवीर विचारतो. आणि आपण हे काय करत आहात? आपले मेंदू ठीक आहे ना? जान्हवी
त्याला असं डांटते. काय करत आहे? चेकअपसाठी आलो होतो. राजवीर खोटं बोलतो. विचित्र गोष्टी थांबवा. मला सगळं माहिती आहे आणि आपण असे काही करू शकत नाही, जान्हवी म्हणते. आपणास कोणाने सांगितलं? राजवीर विचारतो. कोणीही सांगितलं तरीही आपण असं काही करू शकत नाही, जान्हवी म्हणते. आपण कोणत्या हक्काने असं बोलत आहात? आपण मला बघायला देखील इच्छित नव्हता, राजवीर म्हणतो. माझ्या मनाचं ऐका. आपलं जीवन धोक्यात आहे असं कोण करतं? जान्हवी म्हणते. मला आपल्याशी काही बोलायचं नाही, राजवीर म्हणतो. त्यानंतर 2 वॉर्ड बॉय व्हीलचेअरसह येतात. चला सर, आपला ओटी वेळ आला आहे, ते म्हणतात. राजवीर मान हलवतो आणि ते त्याला व्हीलचेअरमध्ये बसवतात. सकाळपासून इंजेक्शन्समुळे तो फार कमजोरीत होता. राज, कृपया असं करू नका, जान्हवी म्हणते. पण राजवीर ऐकत नाही. चला, राजवीर बॉईजना म्हणतो. जान्हवी ओटीच्या बाहेर उभी रडत होती. डॉक्टरही तिच्याजवळ उभा होता. माझा विश्वास होता की आपण मिस्टर राजवीरला मना कराल, डॉक्टर म्हणतो. 4-5 तास राजवीर ओटीमध्ये होता. जान्हवी तिथे खंबीर उभी रडत होती आणि देवाला प्रार्थना करत होती की राजवीरच्या जीवाला सुरक्षित ठेवावं. डॉक्टर बाहेर आला. राजवीरचा प्रायव्हेट डॉक्टर, जो जान्हवीच्या जवळ होता. डॉक्टरला विचारतो, आता मिस्टर राजवीर कसे आहेत? थोड्या वेळाने जान्हवी डॉक्टरला विचारते, राज कसे आहेत? ठीक आहेत, अजून होशात नाहीत म्हणून फार काही सांगू शकत नाही. त्यांना रूममध्ये हलवत आहेत. आपण भेटू शकता, डॉक्टर म्हणतो. हो, जान्हवी उत्तर देते. राजवीर बेहोश होता. जान्हवी त्याच्या समोर बसली. तिने राजवीरचा हात आपल्या हातात घेतला. जान्हवी रडत रडत त्याच्या हातावर आपले डोके ठेवून झोपली. 2-3 तासांनी राजवीरला होश आला. तो हात हलवण्याचा प्रयत्न करतो, पण जान्हवीनं डोके ठेवलेले होते. हात हलताच जान्हवी त्वरित उठते. राजवीरचे डोळे उघडतात आणि जान्हवी त्वरित त्याला मिठी मारते. जान, राजवीर फक्त एवढंच बोलतो. आपण मला इतका त्रास का देता? जान्हवी बोलते. जान्हवी जोरजोरात रडत होती. ठीक आहे, थांबा, काही हरकत नाही, राजवीर जान्हवीचे केस हाताने हलवत म्हणतो. जान्हवीने राजवीरचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला आणि रागाने म्हणाली, तुम्ही खूप वाईट आहात, मला माहिती आहे. राजवीर शांतपणे म्हणाला, मी आता तुमच्याशी कधीच बोलणार नाही, कधीच नाही, जान्हवी रागात म्हणाली. असं म्हणत ती त्याच्यावरून उठली. असं बोलू नकोस, राजवीर तिचा हात पकडत म्हणाला. तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी जिवंत कसा राहू? जान्हवीने आपला हात त्याच्या हातातून सोडवून घेतला. राजवीर उठायचा प्रयत्न करू लागला, पण धक्क्यामुळे त्याचं शरीर फार असं कमजोर झालं होतं. त्यामुळे तो उठू शकत नव्हता. काय करताय? जान्हवी घाबरून म्हणाली. ती त्याला पुन्हा झोपायला सांगते, पण राजवीर तिचा हात घट्ट धरून ठेवतो. तेवढ्यात त्याचा आधीचा डॉक्टर आत येतो. शुद्ध आली आहे का मिस्टर राजवीर? आता कसं वाटतंय? डॉक्टर विचारतो. राजवीर काहीच उत्तर देत नाही. तेवढ्यात सध्याचा डॉक्टरही आत येतो. आता कसं वाटतंय मिस्टर राजवीर? तो विचारतो. खूप छान, राजवीर उत्तर देतो. मीही तोच प्रश्न विचारला होता. पहिला डॉक्टर म्हणतो, तुमची स्मरणशक्ती गेली आहे का? गेली काही वर्ष मीच तुमचा पर्सनल डॉक्टर होतो, हेही आठवत नाही का? आणि माझी स्मरणशक्ती कधीच परत येणार नाही, राजवीर शांतपणे म्हणतो. आज तुम्ही खूपच कमजोर आहात, डॉक्टर म्हणतो. आज मेंदूवर जास्त ताण देणं योग्य ठरणार नाही. काय आठवतंय आणि काय नाही हे पाहून पुढची प्रक्रिया ठरवू. आता त्याची गरजच नाही, राजवीर म्हणाला.
जे आठवायचं होतं ते मला आठवलंय. तो जान्हवीचा हात धरून तिच्याकडे पाहत होता. ओ, म्हणजे गर्लफ्रेंड विसरणं हेच बाकी होतं. डॉक्टर मुद्दाम हसत म्हणाला. राजवी त्याच्याकडे रागाने पाहतो. तुम्ही ठीक दिसताय, मी निघतो. दुसरा डॉक्टर म्हणत निघून जातो. तुम्हाला जायचं नाही? राजवीर म्हणतो. जातोय जातोय, तुम्हाला डिस्टर्बही नकोय. डॉक्टर हसत म्हणतो. निघण्याआधी तो जान्हवीकडे वळतो. धक्क्यामुळे यांचं शरीर खूप कमजोर झालं आहे. काही दिवस पूर्ण बेड रेस्ट आवश्यक आहे. हो, जान्हवी मान हलवते. मला माहिती आहे, खूप वेळानंतर त्यांच्या आयुष्यात परत परत आलात. पण काही दिवस त्यांच्यापासून थोडं अंतर दूर ठेवा. डॉक्टर सांगतो. सध्या ते शारीरिकदृष्ट्या सक्षम नाहीत. तुम्ही आता जाऊ शकता. राजवीर कठोरपणे म्हणतो. माझं काम होतं ते सांगणं. डॉक्टर म्हणतो. जान्हवी काळजी घ्या. हो, जान्हवी उत्तर देते. डॉक्टर गेल्यावर जान्हवी हळूच विचारते. तुम्हाला मी आठवले? हो, नक्कीच. राजवीर म्हणतो. पण मी अजूनही तुमच्यावर खूप रागावले आहे, जान्हवी म्हणते. दूर उभं राहून राग कशाला? जवळ या ना. राजवीर हसत म्हणतो. नाही येणार, जान्हवी ठामपणे म्हणते. जान. राजवीर उठायचा प्रयत्न करतो. उठू नका, जान्हवी पटकन म्हणते. माझ्यात ताकदच नाही, राजवीर म्हणतो. मग कोणी सांगितलं होतं तुम्हाला असं फालतू उद्योग करायला? जान्हवी रागात म्हणते. तू आठवतच नव्हतीस मला, मग मी काय करू? राजवीर हताशपणे म्हणतो. तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाहीत, जान्हवी म्हणते. प्रेम असतं तर कधी विसरलंच नसतं. खरंच तुला असं वाटतं की मी तुझ्यावर प्रेम करत नाही? राजवीर विचारतो. हो वाटतं, जान्हवी म्हणते. प्रेम करत असता तर असं केलं नसतं. मी तुला गमावू शकत नव्हतो, राजवीर म्हणतो. जरा जवळ ये ना. जान्हवी त्याच्या जवळ येते. त्याच्या छातीवर हात ठेवून चेहरा त्याच्यावर टेकवून बेडवर बसते. मला माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे का मी किती घाबरले होते? ती म्हणते. तुम्ही मला खूप त्रास देता. रडू नकोस, राजवीर हळूच म्हणतो. मला तुझ्या डोळ्यात अश्रू आवडत नाहीत, राजवीर म्हणतो. मागच्या 2 महिन्यात तुम्ही मला किती रडवलं आहे, जान्हवी म्हणते. मला माहीत आहे, राजवीर म्हणतो. मी जाणून बुजून केलं नाही. तुला ओरडल्यानंतर मी स्वतःही खूप तुटायचो. मेंदू विसरला होता, पण हृदयाला सगळं आठवत होतं. राहू द्या, जान्हवी म्हणते. ती त्याच्यासोबत झोपते आणि त्याला घट्ट मिठी मारते. राजवीरही तिला प्रेमाने कवेत घेतो. आता मला सोडून जाऊ नकोस, तो म्हणतो. मला कधीच तुम्हाला सोडून जायचंच नव्हतं, जान्हवी म्हणते. मग गेलीस का? राजवीर विचारतो. जेव्हा तुमच्या डोळ्यांनी मला ओळखलं नाही तेव्हा मला खूप वाईट वाटलं, जान्हवी म्हणते. मी खूप वेळ वाट पाहिली, पण मी तुम्हाला कुणा दुसऱ्यासोबत पाहू शकले नसते आणि तुम्ही सुद्धा माझ्यामुळे त्रासात होतात म्हणून मी निघून गेले. मी तुझ्यामुळे त्रासलेलो नव्हतो. मला तुझी आठवण येत नव्हती म्हणून मी अस्वस्थ होतो, राजवीर जान्हवीला म्हणाला. हे ऐकताच जान्हवीने रागात राजवीरच्या छातीवर हलकासा हात मारत म्हटलं. आणि त्या नताशासोबत इतकं जवळ काय करत होता? लागलं, राजवीर नाटक करत म्हणाला. राहू द्या, मी इतकं जोरात मारलेलंही नाही. विषय बदलू नका, जान्हवी चिडून म्हणाली. तेवढ्यात नर्स खोलीत आली. पेशंटचे कपडे बदलायचे आहेत, तुम्ही बाहेर जा, ती जान्हवीला म्हणाली. नको, मी करते, तुम्ही जा, जान्हवी नर्सला म्हणाली. मग तिने रागाने राजवीरकडे पाहत विचारलं. मी करू की नर्सला बोलावू? रागात तू खूप क्यूट दिसतेस, राजवीर हसत म्हणाला. जान्हवी जसं जसं राजवीरच्या शरीराला स्पर्श करत होती तसं तसं त्याचे डोळे मिटत होते. त्याचा श्वास आणि हृदयाचे ठोके वाढले होते. जान्हवीचा श्वास त्याच्या मानेजवळ जाणवताच राजवीर तिला प्रेमाने पाहू लागला. मी तुला खूप मिस केलं,
राजवीर हळूच म्हणाला. पण मी अजिबात नाही केलं, जान्हवी थंडपणे म्हणाली. काय? मी मान्य करत नाही, राजवीर म्हणाला. मानू नका, जान्हवी उत्तरली. हे शक्यच नाही. ही जळजळ सगळं सांगते, राजवीर म्हणाला. मला अजिबात जळजळ नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. मग नर्सला बोलव ना, तुम्ही उगाच मेहनत का करताय, राजवीर म्हणाला. हे ऐकताच जान्हवीने पुन्हा त्याच्या छातीवर चिमटा काढला. राजवीर ओरडला. काय म्हणत होतात, जान्हवी शांतपणे विचारते. अरे, तुम्ही तर हिंसक व्हायला लागलात, राजवीर म्हणाला. शांत झोपून राहा, मी आधीच तुमच्यावर खूप रागावले आहे, जान्हवी म्हणाली. नताशा सोबत खूप मजा येत होती ना. नाही रे, राजवीर पटकन म्हणाला. मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही, जान्हवी म्हणाली. त्यासाठी सॉरी, राजवीर म्हणाला. मी लग्न करत आहे, जान्हवी अचानक म्हणाली. काय? राजवीर हादरून म्हणाला. हो, मी लग्न करत आहे, जान्हवी पुन्हा म्हणाली. आपण लग्न करत आहोत, राजवीरने विचारलं. आपण नाही, मी, जान्हवी ठामपणे म्हणाली. प्लीज जान, मला त्रास देऊ नकोस, राजवीर विनवणीच्या सुरात म्हणाला. मग तुम्ही जे केलं त्याचं काय, जान्हवीनं विचारलं. मी सॉरी म्हणतोय ना, राजवीर म्हणाला. मला तुमचं सॉरी नकोय, जान्हवी म्हणाली. राजवीरला डिस्चार्ज मिळाला होता, पण अजून काही दिवस अशक्तपणामुळे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता, त्यामुळे तो घरीच होता. जान्हवी आणि राजवीर दोघंही बेडवर बसले होते. राजवीरने जान्हवीला जवळ ओढलं. तिच्या केसांवरून हात फिरवत तो तिला प्रेमाने पाहू लागला. मी तुला खूप मिस केलं, तो म्हणाला. त्याने डोळे मिटून आपलं नाक तिच्या नाकाशी हलकेच घासलं आणि मग तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो तिला किस करू लागला. जान्हवीही त्याला प्रतिसाद देत होती. राजवीर तिच्यावर झुकला होता. त्याने तिचा टॉप खांद्यावरून खाली सरकवला सुरुवात केली होती. त्याचे ओठ तिच्या मानेपर्यंत आले होते. जान्हवीचा श्वास वेगाने चालू झाला होता. तिचे हात राजवीरच्या केसांत आणि मानेभोवती फिरत होते. राजवीरने स्वतःची टी-शर्ट काढली आणि जान्हवीचा टॉपही उतरवला. तो तिच्याशी जवळीक साधू इच्छित होता. तिच्यापासून दूर राहिल्याची तडफड त्याच्यात स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात जान्हवीनं त्याला थांबवलं. राज, थांबा, ती म्हणाली. काय झालं, राजवीरने विचारलं. नाही, जान्हवी म्हणाली. का? का नाही, राजवीर म्हणाला. डॉक्टरांनी मनाई केली आहे, जान्हवी म्हणाली. अरे, काही होत नाही, राजवीर म्हणाला. नाही, डॉक्टर परवानगी देईपर्यंत नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. जान, तू मला खूप त्रास देतेस, राजवीर वैतागून म्हणाला. प्लीज, जान्हवी म्हणाले. मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते, असं म्हणत ती तिथून निघून गेली. थोड्याच वेळात जान्हवी कॉफी घेऊन आली. ही घ्या तुमची कॉफी, ती म्हणाली. काय झालं, असं रुसून का बसलात, तिने विचारलं. मला तुझ्याशी बोलायचं नाही, राजवीर म्हणाला. का, जान्हवीने विचारलं. तू मला खूप त्रास देतेस, राजवीर म्हणाला. मी काय केलं, जान्हवीने विचारलं. तू मला थांबवलंस, राजवीर म्हणाला. मी कधी थांबवलं, जान्हवी म्हणाली. तुला माझ्याजवळ येऊ द्यायचंच नाही. थोड्याच वेळात तुला माझ्याशिवाय राहायची सवय लागली आहे, राजवीर हळव्या आवाजात म्हणाला. जान्हवी म्हणते, असं काही नाही, डॉक्टर बोलतील मग मी सांगते, राजवीर म्हणतो. अच्छा, जान्हवी उत्तर देते. हो, नक्की, राजवीर आपल्याला जवळ खेचत म्हणतो. आज डॉक्टरकडे विचारूनच येईल, जान्हवी बोलते. हो, जरूर विचारा, जर हो म्हणाले तर आजच, राजवीर हसत म्हणतो. रात्री का करणार, जान्हवी म्हणते. जसं तुम्हाला आवडेल तसं मी करेन,
सायंकाळी राजवीर चेकअपसाठी जातो, पण जान्हवीला सोबत नेण्यास नकार देतो. डॉक्टर राजवीरचा तपास करतो आणि म्हणतो, तुम्ही पूर्वीपेक्षा खूप सुधारले आहात. राजवीर उत्तरतो, हो. डॉक्टर म्हणतो, बाकी स्वतःची काळजी घ्या. राजवीर विचारतो, आपल्याला अजून काही विचारायचं आहे का? डॉक्टर सांगतो, हो, तुम्ही आता फिजिकली ठीक आहात, पण सेक्सच्या बाबतीत थोडा सावधगिरी बाळगा. तुम्ही थोडे जास्त स्ट्रेस घेतलेत, त्यामुळे सायकोलॉजिकल इफेक्ट होऊ शकतात. मेडिसिन घेऊनच प्रयत्न करा. राजवीर म्हणतो, सध्या तरी मेडिसिन घेऊ शकत नाहीत. कदाचित साईड इफेक्ट्स होऊ शकतात. डॉक्टर समजावतो, बरं मग लक्षात ठेवा, वेळेवर मेडिसिन घ्या आणि जास्त काम किंवा स्ट्रेस टाळा. सुमित्रा घरावरून फार काळ गेली होती, त्यामुळे मीशाला ताण कमी झाला होता. अर्जुनने मीशाला स्पेशल फील देण्यासाठी रोज काही ना काही आणायचं ठरवलं होतं. कधी फुलं, कधी गजरे, कधी झुमके, कधी चॉकलेट्स. आठवड्यातून एक दिवस ती कुठे ना कुठे फिरायला जायची. शॉपिंग, आईस्क्रीम, गोलगप्पे, ड्राईव्ह किंवा मूव्ही. अर्जुन मीशाला खुश ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करतो, पण मीशाला स्वतःला दोषी वाटतं. अर्जुन तर सर्व कर्तव्य पार पाडत आहेत, मी त्यांना एक छोटीशी खुशी देऊ शकत नाही, असं ती स्वतःला सतत म्हणत राहते. मीशा नियमित व्रत ठेवायला लागली. 5 दिवस पाळण्याचा नियम ठेवला, त्यात 1-2 दिवस निर्जला व्रत. उरलेले फळांचे. अर्जुनला मीशाचे व्रत ठेवणे आवडले नाही आणि त्याने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मीशा ऐकायला तयार नव्हती. एका दिवशी मीशा व्रत करत असते. अर्जुन थोडासा नाराज होऊन म्हणतो, 5 दिवस व्रत, रोज का? मीशा उत्तर देते, मी पूर्ण दिवस भुकी राहते. फळं तरी खाण्याची परवानगी आहे. इतकं कठीण नाही. अर्जुन म्हणतो, 1 दिवस ठरवा, रोज नाही चालणार नाही. अर्जुन म्हणतो. मीशा नम्रतेने म्हणते, प्लीज अर्जुन, मी जे करू शकते ते करू देते मला. अर्जुन नाराज होऊन तेथून निघून जातो. सुमित्रा देखील आलेली होती आणि यावेळी ती एक तरुणी मुलगी घेऊन आली होती. वय फक्त 20 वर्षांच्या आसपास. सुमित्रा वीणाकडे पाहून म्हणाली, वीणा, ही मुलगी बघ. वीणा म्हणाली, हो. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.